बातमी आहे पावसाची। रायगड आणि पुण्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईसह काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। राज्यात पुढील 5 दिवस चांगला पाऊस पडणार असा अंदाज आता हवामान विभागाने वर्तवलाय। मुंबईमध्ये रात्रभर पावसाची संततधार पाहायला मिळते। मध्य हार्बर मार्गावरील लोकल 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत। पश्चिम मार्गावरील वाहतूक सध्या सुरळीत असल्याचं कळतंय। रस्ते वाहतुकीवर पावसाचा कोणताही परिणाम झालेला नसल्याचं दिलासादायक चित्र आता पाहायला मिळतंय। यावर अधिकची माहिती देतील आपले प्रतिनिधी रणजित इंगळे। अभिलाष, नक्कीच रात्रभर मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं। जर मी आता या ठिकाणी उभा आहे की द सबवे, अंधेरी सबवे हा महत्त्वपूर्ण भाग मानला जातो। पहाटे 4:30 वाजता हा सबवे जो मार्ग आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आला होता। मात्र आता पावसाची रिपरिप थांबल्यानंतर, थोडी कमी झाल्यानंतर हा अंधेरी सबवे पुन्हा चालू करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी देखील तैनात करण्यात आले होते, ते देखील या ठिकाणी आहेत। आणि जर आपण लोकलचा आणि वाहतुकीचा विचार केला तरी रस्त्यावरील वाहतूक ही सध्या सुरळीत सुरू आहे आणि लोकल ज्या आहेत त्या 5 ते 10 मिनिटांनी लोकल उशिराने धावत आहेत। मात्र आज जरी ऑरेंज अलर्ट असला, उद्या मात्र रेड अलर्ट असणार आहे आणि आजच्यापेक्षा जास्त उद्या मोठ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। मात्र दादर असेल, अंधेरी असेल किंवा कलानगर वांद्रे असेल, या ठिकाणी रात्रभर मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग झाल्याचं पाहायला मिळते। मात्र वाहतुकीवरती त्याचा कोणताही परिणाम न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अभिलाष, नक्कीच धन्यवाद दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।